गुड मॉर्निंग. आवळ्याची एक मस्त यमी आणि खूप दिवस टिकणारी एक रेसिपी शेअर करतेय आणि तुम्हाला जर आवळे चांगले मिळाले तर नक्की घ्या आणि ही रेसिपी ट्राय करा. आवळ्याला असे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फोकने टोचे टोचे मारून घ्यायचे आणि नंतर हळद आणि मीठ लावून घ्यायचं. मेक शुअर सगळ्या आवळ्यांना हळद मीठ व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे आणि नंतर ते एका बरणीमध्ये स्टोअर करायचं. मोस्टली काचेचीच घ्या कारण त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं बुरशी लागली आहे की नाही ते. आता याला बुरशी लागण्याचे चान्सेस तेव्हा असतात जेव्हा आपण त्याला नीट शेक करत नाही, कारण याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत आणि त्याच्यामुळे याला जवळजवळ 15 ते 20 दिवस नीट रोज शेक करावं लागतं, तेव्हा कुठे ती बुरशी लागली जात नाही. नंतर त्याच्यामध्ये नॉर्मल पाणी ओतायचं आणि नक्की ही रेसिपी ट्राय करा कारण आवळ्याचे बेनिफिट्स भरपूर आहेत. रिच इन विटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर प्लस हेअर आणि स्किनसाठी ते किती चांगलं आहे हे वेगळं सांगायची गरजच नाहीये. आणि हा व्हिडिओ लेट येण्याचं रिझन कारण हे आवळे मी मुरत ठेवले होते आणि म्हटलं पूर्ण रेसिपी एकदाच दाखवून देऊयात. आता हे आवळे मस्तपैकी रेडी झालेत आणि ऑलरेडी यातले काही आम्ही खाल्ले पण आहेत. दापोलीला फिरायला गेलेले तेव्हा असे आवळे खाल्लेले आणि तेव्हाच ठरवलेलं की पुण्याला जाऊन मी हे बनवणारच आहे. खूप यमी लागतात, तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि मेन म्हणजे आमचा वरद पण आवडीने खातो. आणि हो, अजूनही जर फॉलो केलं नसेल तर पेजला नक्की फॉलो करा. चला भेटूयात लवकरच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.